नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महानगरपालिका भरतीच्या संदर्भात महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत. पहा, महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमध्ये एकूण 22,000 जागा 22,000पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत, किती जागांची जाहिरात येणार आहे, ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापैकी ठाणे महानगरपालिकेची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेची जाहिरात आजच आलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती म्हणजे परीक्षा आहेत, परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत. बृहन्मुंबई नाही, नवी मुंबई महानगरपालिकेची भरती झालेली आहे. आता उर्वरित महानगरपालिकांच्या सुद्धा जाहिराती येणार आहेत. त्यामध्ये खास करून मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये खूप जास्त जागा असणार आहेत. तर ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. तर आता या ठिकाणी पहा, वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं 1,413 आहेत. भरलेली पदं 291 आहेत. रिक्त पदे 1,122 आणि तेवढ्याच पदांची त्यांनी मागणी केलेली आहे. पदभरतीसाठी मागणी केलेल्या पदांची संख्या 1,122 आहे. त्यानंतर भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मंजूर पदं आहेत 3,734. भरलेली पदं आहेत 3,244. रिक्त पदं आहेत 490 आणि मागणी केलेल्या पदांची संख्या आहे 257. आता ही जी आहेत ना, या पदांची जाहिरात तुमची येणार आहे बरं का, हे लक्षात असू द्या. त्याच्यानंतर नाशिक महानगरपालिका मंजूर पदं आहेत 7,717. भरलेली पदं आहेत 4,517. रिक्त पदं आहेत 3,200. 671 जागांची जाहिरात म्हणजे मागणी आहे. धुळे महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 587. भरलेली पदं आहेत 306. रिक्त पदं आहेत 281 आणि 126 जागांची जाहिरात येणार आहे. जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये 3,026 जागा आहेत मंजूर पदं. भरलेली पदं आहेत 1,541. रिक्त जागा आहेत 1,485. परंतु जाहिरात येणार आहे फक्त 450 जागांची. त्याच्यानंतरचं आहे पहा, सांगली, मिरज, कुपवाडा शहर महानगरपालिका एकूण मंजूर पदं आहेत 1,093. त्याच्यानंतर भरलेली पदं आहेत 507. रिक्त पदं आहेत 586. जागा येणार आहे म्हणजे जाहिरात येणार आहे 586 जागांसाठी. लातूर शहर महानगरपालिका मंजूर पदं आहेत 1,056. त्याच्यामध्ये भरलेली पदं आहेत 729. रिक्त पदं आहेत 327 आणि फक्त 81 पदांसाठी जाहिरात येणार आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 2,194. आजच जाहिरात प्रसिद्ध झाली पहा मीरा भाईंदरची. भरलेली पदं आहेत 1,096. रिक्त पदं आहेत 1,098. पण जाहिरात 316. पण ॲक्च्युअलमध्ये जाहिरात 338 जागांची आली बरं का. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 29,648. भरलेली पदं आहेत 18,756. रिक्त पदं आहेत 10,892 आणि जाहिरात येणार आहे 8,490 जागांसाठी. पुणे महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 18,441. भरलेली पदं आहेत 5,799. रिक्त पदं आहेत 5,642. पण जाहिरात येणार आहे फक्त 320 जागांसाठी. पनवेल महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 712. भरलेली पदं आहेत 264. रिक्त जागा आहेत 448. पण जाहिरात येणार 412 जागांसाठी. त्याच्यानंतरचं आहे पहा, नागपूर महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं 1,638. भरलेली पदं 520. रिक्त पदे 1,138 आणि जाहिरात 853. ही जाहिरात येऊन गेली पहा 853ची. नांदेड वाढाळा शहर महानगरपालिका मंजूर पदं 1,906. भरलेली पदं आहेत 810. रिक्त पदं 1,096. जाहिरात 200 पदांची येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात येऊन गेली पहा. 2,796 मंजूर पदं आहेत. भरलेल्या जागा 1,888. रिक्त पदे 988 आणि तेवढीच जाहिरात येऊन गेली. ठाणे महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 9,195. भरलेल्या जागा आहेत 5,124. रिक्त पदं आहेत 4,071. पण 1,738 जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची जाहिरात येऊन गेली हे काय आता सांगत नाही.
म्हणजे याच्या परीक्षा आहेत आता. त्याच्यानंतर औरंगाबाद संभाजीनगर महानगरपालिका मंजूर पदं आहेत 4,376, भरलेली पदं आहेत 2,650, रिक्त जागा आहेत 1,726, पण जाहिरात येणाऱ्या 123 पदांची. उल्हासनगर महानगरपालिका मंजूर पदं 2,829, भरलेली पदं 1,745, रिक्त पदं 1,084, पण जाहिरात येणाऱ्या 156 जागांसाठी. इचलकरंजी महानगरपालिका मंजूर पदं 1,744, भरलेली पदं 79, रिक्त पदं 1,665, जाहिरात येणाऱ्या 642 पदांसाठी. अमरावती महानगरपालिका मंजूर पदं आहेत 417, भरलेली पदं 188, रिक्त पदं 229, जाहिरात येणार आहे 485ची, म्हणजे रिक्त पदांपेक्षा जास्तची जाहिरात येणार आहे. हे थोडं मला अजब वाटते. इथं मागणी 485ची ट्रस्ट काय केली, जर मंजूर पदं 417 असतील तर काहीतरी गोंधळ झाला, इथं टाईप मिस्टेक वगैरे झाली असेल. अकोला महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं 270, भरलेली पदं 21, रिक्त पदं 249, जाहिरात 249ची येणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर महानगरपालिका मंजूर पदं 2,871, भरलेली पदं 1,588, रिक्त पदं 1,284, पण जाहिरात फक्त 184 जागांसाठी येणार आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिका मंजूर पदं 733, भरलेली पदं 517, रिक्त पदं 216, जाहिरात 112 जागांसाठी येणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका एकूण मंजूर पदे 4,031, भरलेली पदं 2,657, रिक्त पदं 1,374, जाहिरात येणाऱ्या 182 जागांसाठी. मालेगाव महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 2,214, भरलेली पदं 956, रिक्त जागा आहेत 1,258, जाहिरात येणाऱ्या 614 पदांसाठी. परभणी महानगरपालिकेमध्ये मंजूर पदं आहेत 122, भरलेली पदं आहेत 13, रिक्त जागा आहेत 109 आणि जाहिरात 58 जागांसाठी येणार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक मंजूर पदं 18,513, भरलेली पदं 7,090, रिक्त जागा 4,423, पण जाहिरात येणार आहे फक्त 1,578 जागांसाठी. सोलापूर महानगरपालिका मंजूर पदं 4,612, भरलेली पदं 3,440, रिक्त पदं 1,172, जाहिरात येणार आहे 340 जागांसाठी. अशी एकूण 22,381 जागा सगळ्या महानगरपालिकांमध्ये भरल्या जाणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. जर तुम्हाला GMC ड म्हणजे आपलं जे पुण्यामधलं ससून रुग्णालय ते असेल किंवा मुंबई GMCची सुद्धा जाहिरात येणार आहे, तर त्यासाठी GMC ड ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड ई-बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. आवडला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.